होर्मुझ स्ट्रेट म्हणजे काय? होर्मुझ स्ट्रेट म्हणजे एक सामुद्रधुनी आहे, इराण जवळून ही जाते. पर्शियन गल्फ म्हणजे इराणच्या आखाताला आणि ओमानच्या आखाताला जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला संयुक्त अरब अमिराती आणि ओमान हे दोन राष्ट्र आहेत. त्यामुळे ओमानमध्ये एंटर करण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. जवळपास 150 किलोमीटरचा हा सगळा मार्ग आहे. ही सामुद्रधुनी आहे. इराणच्या सीमेजवळून हा मार्ग जातो, त्यामुळे इराणचं इथं मोठं वर्चस्व आहे. होर्मुझ स्ट्रेट बंद होणार का? इस्रायल आणि इराणच्या वादात अमेरिकेची एंट्री झालेली आहे. त्यामुळे इराणमध्ये सध्या अंतर्गत निदर्शनं सुद्धा वाढत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही इराण विरोधात लष्करी कारवाई करण्याची सुद्धा तयारी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे जर अमेरिकेनं एखादा आक्रमक पाऊल उचललं तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझ स्ट्रेटला बंद करू शकतो. होर्मुझ स्ट्रेट बंद झाला तर काय होईल? जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी 30% व्यापार हा याच अरुंद असलेल्या होर्मुझ मार्गातून होतो. जर इराणनं हा मार्ग बंद केला तर युद्धजन्य परिस्थितीत सौदी अरेबिया, कुवेत आणि UAE सारख्या देशांमधून होणारा तेल पुरवठा थांबेल आणि त्यामुळे तेल पुरवठा खंडित झाला तर याचा आंतरराष्ट्रीय बाजाराला फटका बसेल. कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या वाढतील आणि याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर सुद्धा होईल. कारण जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर जर वाढले तर एकूणच सगळी महागाई वाढू शकते. भारताला दिवसाला जे एकूण 55 लाख बॅरल जे ऑइल लागतं त्यातलं जवळपास 26 लाख बॅरल ऑइल हे याच होर्मुझ स्ट्रेट मार्गे येतं. त्यामुळे जर हा मार्ग बंद झाला तर याचा फटका किती मोठा असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.